नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पोएट बोरकर स्पीकिंग अशी आपल्या फोनवरच्या बोलण्याची सुरुवात करणारे प्रसिद्ध कवी बा भ बोरकर अर्थात बाकी बाब. 30 नोव्हेंबर हा त्यांचा 115वा जयंती दिवस. म्हणून हा खास भाग त्यांच्या कवितांची आणि आठवणींची उजळणी करण्यासाठी. निसर्गरम्य गोव्यातील बोरी नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. बोरीचे म्हणून बोरकर. आपल्या कवितेतून ते म्हणत, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव. आणि मग ते आपल्याला घरी यायचं आमंत्रण देत पत्ताही सांगतात. पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. माणसांच्या जागीसाठी दाटी करितात माड, गर्द मध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड. असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे, नादी आपुल्याचं कोणी तेथे गात असायचे. थोड्या पायवाटा हिंडा लाल तांबड्या वाकड्या, होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या. जेथे होईल मध्यान्न तेथे पान वाढलेले, काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले. गोव्यातला माझा गाव असा ओव्यांतच गावा, तेथे जाऊन राहून डोळे भरून पहावा. ते कवी तर होतेच, पण शिक्षक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, आकाशवाणी अधिकारी आणि अनुवादकही होते. त्यांची कविता समजून घ्यायची ना तर आधी गोवा समजून घ्यायला हवा. इथला निसर्ग, माणसं, संस्कृती समजून घ्यायला हवी. ते म्हणतात, माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे, पुरा माझ्या कवनांचा गंध तेथ उलगडे. आणि कशी आहे त्यांची गोव्याची भूमी? माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्यांमधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना फुलांची कुसर पशु पक्ष्यांच्या किनारी. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा. किती छान आहे बघा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दा विण बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची आगत्याची साऱ्या षडरसांची नांदी. साऱ्या षडरसांची नांदी. कवी म्हणून त्यांची रसिक वृत्ती, निसर्गावरचं त्यांचं प्रेम आपल्याला माहीत असतं. पण गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता हे मात्र कदाचित आपल्या अनेकांना ठाऊक नसेल. ते इंग्रजी, फ्रेंच आणि पोर्चुगीज या भाषा उत्तम बोलत. त्यामुळे त्यांना एका पोर्चुगीज शाळेत नोकरी मिळाली होती. पण गोव्याच्या मुक्तीसाठी लढता यावं म्हणून त्यांनी नोकरीही सोडली. ते भूमिगत होऊन मुंबईत आले. इथून प्रजेचा आवाज, आमचा गोमांतक यासारखी मराठी कोकणी साप्ताहिक चालवू लागले. स्वतंत्र भारताचा तिरंगा गोव्यातही लहरावा म्हणून ते आतुर होते. त्यांची ना एक फार सुंदर कविता आहे. लहरतये विहरतये हिंदवी ध्वजारे. लहरतये विहरतये हिंदवी ध्वजारे, आतुर तुझ कवळण्यास आमुच्या भुजारे. आमुच्या गोव्यात फुले दुर्वांकुर मधुर फळे, तांदूळ नारळ सुसज्ज पूजना तुझारे. लहरतये विहरतये हिंदवी ध्वजारे. आणि या कवितेत ते तिरंग्याचे 3 रंग आणि गोव्याची भूमी यांचं नातंही उलगडून सांगतात. ते म्हणतात, तुझ सम वन हरित इथे, तुझ सम वन हरित इथे, तुझ सम भूलाल इथे, तुझ सम शुभ्र फेन धवल सिंधू शैलजारे. लहरतये विहरतये हिंदवी ध्वजारे. चक्रे तव दनुज दमन नमव शकुनी दुःशासन, लाज रक्षिण्या न आज तुझ विण दुजारे. लहरतये विहरतये हिंदवी ध्वजारे.
तुझं विण संचित जळते, तुझं विण सौभाग्य रिते, तुझं विण बंदित देव भोगती सजारे, लहरत ये विहरत ये हिंदवी ध्वजारे. आणि पुन्हा तिरंग्याचे रंग ते सांगतात, आशांनी निज हिरव्या, भावांनी धवल नव्या, गौरव रुधिरे भगव्या रंगवू तुझारे, लहरत ये विहरत ये हिंदवी ध्वजारे, हिंदवी ध्वजारे. त्यांनी कविता करायला सुरुवात कशी केली याचा किस्साही रंजक आहे. गोव्याला मंदिरात भजनं होतात, ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांची पारायणं होत असतात. घरातही त्यांच्याकडे भजनांची वही होती. घरीदारी असं संत साहित्य कानी तेव्हा पडत असे. घरी त्यांच्या काकांनी मुलांना नियमच घालून दिला की रोजचे अभंग म्हणून झाले की मुलांनी संत गाथेतून एक नवा अभंग लिहायचा आणि पाठ करून म्हणायचा. घरात पुष्कळ लहान मुलं, त्यामुळे प्रत्येकाला एक दिवस ठरवून दिलेला असे. एक दिवस छोट्या बाळकृष्णाने अभंग म्हणून दाखवायचा होता, पण त्याच्या संध्याकाळी लक्षात आलं की आपण काहीच तयारी केली नाहीये. मग त्याने पटकन कागदावर एक अभंग स्वतःच रचला. वय वर्ष 9. बघा, अभंगाच्या शेवटी तुका म्हणे, नामा म्हणे असं असतं हे ठाऊक होतं. बाळकृष्णाला घरात बाकी म्हणत. त्यानेही अभंगात झोकात स्वतःचं नाव गुंफलं, बाकी म्हणे. झाले, त्याने अभंग म्हटला. पद्धत अशी होती की एक चरण मुलांनी म्हणायचा आणि इतरांनी तो पुन्हा म्हणायचा. बाळकृष्णाचा अभंग त्याच्या पाठोपाठ म्हणत असताना कोणालाही हा संत परंपरेतला अभंग नाही याची शंकाही आली नाही. फक्त शेवटच्या चरणात बाकी म्हणे असं म्हणताना हा कुठला नवा संत असा प्रश्न काही जणांना पडला. काकांनी मात्र ओळखलं आणि मग बाळकृष्णाला बाजूला घेऊन सांगितलं की एखाद्या संताच्या रचनेत असं स्वतःचं नाव घुसडणे योग्य नव्हे. बाळकृष्ण म्हणाला, दुसऱ्याच्या रचनेत मी कशाला माझे नाव घालीन? माझीच रचना आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर आणखी एक अभंग रचतो. आणि त्याने आणखी एक अभंग म्हणून दाखवला. 9 वर्षाचं मूल असं काही करू शकेल याची कुणालाच कल्पना करता आली नाही. पण ह्यासाठी त्याचं कौतुक होण्याऐवजी वेगळंच घडलं. आजीला भीती वाटली की हा मुलगा आध्यात्मिक ओढीने खरंच संत झाला तर पुढे जाऊन कदाचित संन्यास वगैरे घेईल. त्या भीतीपायी तिने नातवाला शपथ दिली की यापुढे अभंग रचणार नाही असं म्हण. आजीला शपथ दिल्यामुळे पुढे 13-14 वर्षाचे होईपर्यंत कविता सुचत असूनही बोरकरांनी काहीच लिहिलं नाही. पण मग त्यांनी पळवाट काढली. अभंग लिहिणार नाही आहे अशी प्रतिज्ञा आहे, पण कविता तर लिहू शकतो. आणि ते हळूहळू लिहू लागले. त्यांच्या गावात एक पात्रीस म्हणजे पॅट्रिस म्हणूया नावाचा शीघ्र कवी होता. लग्न समारंभात वगैरे तो तिथल्या तिथे कविता करत असे आणि तो घडाघडा कविता म्हणू लागला की मग बोरकरांना वाटे, एरवी किरकोळ देहयष्टीचा हा सामान्य पात्रीस आकाशाला टेकेल इतका उंच वाटतो. मग आपल्याला अशी कविता करता आली पाहिजे. म्हणून अतिशय कृतज्ञपणे पैजणा या आपल्या कोकणी कवितेचा काव्यसंग्रह त्यांनी त्या पात्रीसला अर्पण केला आहे. त्यांच्या आईला या गोष्टीचा खूप आनंद झाला. ती म्हणाली, बिचाऱ्या पात्रीसाला मूलबाळ नव्हतं, पण तू त्याचं नाव केलंस. या ठिकाणी आपसुकच बोरकरांमधली कृतज्ञता दिसते, जी त्यांच्या कवितेतूनही दिसते. जिथे जे काही सुंदर उदात्त दिसतं ना, तिथे त्यांना देव दिसत असे. आणि मग ते म्हणत, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते लिहितात, गाळुनिया भाळीचे मोती, गाळुनिया भाळीचे मोती, हरिकृपेचे मळे उगविती, जलदान परी येऊन या जाती, जग ज्यांची न करी गणती, तेथे कर माझे जुळती. किंवा अनाम वीरांविषयी ते म्हणतात, यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर, घडविले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. आता या कवितेची गंमत सांगायची तर त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी केलेली ही कविता आहे. या कवितेला बडोद्याच्या साहित्य संमेलनात सुवर्ण पदकही मिळालं होतं. आणि आजही ही कविता तितकीच लोकप्रिय आहे. किंवा मग देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. किंवा तुला कसे कळत नाही, फुलत्या वेलीस वय नाही, क्षितिज ज्याचे थांबले नाही, त्याला कसलेच भय नाही, त्याला कसलाच क्षय नाही. तुला कसे कळत नाही, फुलत्या वेलीस वय नाही. त्यांची कविता अशी फुलणारी वेलच आहे, नाही का? अशा त्यांच्या किती कविता आठवाव्या. तुमच्या आवडीची कविता आम्हाला कमेंटमध्ये म्हणजे प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. पण आज त्यांच्या कवितेचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर ठेवावा असं वाटलं, आणि तो म्हणजे त्यांच्या हिंदी कविता. बोरकरांना किती भाषा येत होत्या हे आपण वर पाहिलंच. हिंदी भाषा ही त्यांना जुजबी येत होती. ते काही फार ती शिकलेले नव्हते, पण त्यांनी सुंदर हिंदी रचना केल्या. बाकीबाब लिहून गेले, बादल आवे बादल जावे, अंतर्ज्योती कौन बुझावे. बादल आवे बादल जावे, अंतर्ज्योति कौन बुझावे. गगन निवासी मैं अविनाशी, आत्म चंदर हूं, मैं तो फकीर कलंदर हूं. अस्सल ब्रज बोलीत त्यांनी गीत लिहिलं. अपनी प्रीत पुरानी बालम, अपनी प्रीत पुरानी बालम, तुम बिंबाधर मैं बनवंसी, तुम रसमानस मैं कलहंसी, नटरंगी तुम सुमन विलासी, मैं तो गंध दीवानी. अपनी प्रीत पुरानी बालम, अपनी प्रीत पुरानी. बाकी बाबांना या हिंदी कविता कशा लिहिल्या असं विचारलं असता ते म्हणायचे, उगीचच्या उगीच काही हिंदी ओळी आकाशातून उतरून माझ्या खांद्यावर बसू लागल्या, त्यांना मी लिहिल्या इतकंच. अपनी तार सितार बजाओ, दिल चाहे सो गाओ, गाते गाते सुख बरसाते, सात गगन उड़ जाओ, अपनी तार सितार बजाओ. कविश्रेष्ठ गदिमांना बाकीबाबांनी स्वतःच्या या हिंदी कविता गाऊनही दाखवल्या. एक जन्म में मैं थी गोपी, एक जन्म में मैं थी गोपी, तुम थे यदुवर अधर मद्यपी, मैं थी दासी ब्रिजवनवासी, तुम थे नटवर कला विलासी. बाकीबाबांच्या या हिंदी कविता ऐकल्यावर गदिमा काय म्हणाले माहिती? मी कोणाचे गाणे ऐकत होतो? कबीर, तुलसी की मीरा? साऱ्या जगात ज्ञानदीप चेतवणारा नामा की काळाच्या माथ्यावर सोटे हाणणारा देहूचा तुका? होय, ज्याची सगुण भक्ती उभ्या विश्वाला ईश्वर संबोधण्या इतकी विशाल आहे, त्यांच्याच मालिकेतला एक महान मराठी कवी मला ऐकवत होता आकाशातून उतरलेल्या ओळी. असे बाकीबाब. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कवितेचे काही वेगळे पैलू तुमच्या समोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा. तुमच्या बोरकरांच्या आवडीच्या कविता त्यांचाही उल्लेख प्रतिक्रियेमध्ये करा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी. तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.